मागील काही आठवडे सोने आणि चांदी याच्या किमती सातत्याने वाढताना आपल्याला दिसत आहेत. दिल्लीमध्ये काल सोनं सर्व करांसहित प्रति 10 ग्रॅम 82,400 रुपयांच्या विक्रमी पातळीवरती गेलं होतं, तर चांदीनं 1 लाख रुपयांचा टप्पा अगदी सहजपणे पार केलेला आहे. विशेष म्हणजे गेल्या 3-4 महिन्यांमध्ये आलेली सोन्यामधली ही तेजी आजवरच्या इतिहासातली सर्वाधिक समजली जाते. विश्लेषकांनुसार ही सोन्यातली मोठ्या तेजीची सुरुवात आहे, म्हणजे दिस इज जस्ट बिगिनिंग असं सांगितलं जाते. डॉलरच्या भाषेमध्ये जर का बोलायचं म्हटलं तर सोनं लवकरच $3,000 प्रति अंश, म्हणजेच रुपयामध्ये जर का बोलायचं म्हटलं तर 92,000 रुपये ते 93,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचेल. आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्यापेक्षा अधिक जास्त परतावा हा चांदीमध्ये मिळू शकेल अशी शक्यता आहे. अनेकांनी तर चांदी पुढील वर्ष अखेरीपर्यंत 1.5 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकेल आणि येत्या 3 वर्षांमध्ये 2 लाख रुपयांचा टप्पा देखील पार करेल असं सांगितलेलं आहे. आता हे झालं सर्वसामान्यांसाठी. पण दुसऱ्या बाजूला जगभरातील देश त्यांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करताना दिसत आहेत. आणि याच्यामध्ये आघाडीमध्ये आहे चीन, भारत, तुर्की, पोलंड आणि रशिया. जगभरातील युद्धसदृश्य परिस्थितीमुळं, काही देशांच्या युद्धखोर भूमिकेमुळं, अमेरिकेमधली वाढती आर्थिक अस्थिरता याच्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढताना दिसते. अमेरिकेमध्ये येऊ घातलेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, त्याचा निकाल नेमका काय लागेल याबद्दलची अनिश्चितता हे सुद्धा यामागचं कारण आहे. आणि या सगळ्यांमुळं येणाऱ्या काळामध्ये जागतिक महामंदी येऊ शकते की काय अशी शक्यता असल्यानं सोन्यातली गुंतवणूक वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात. सोन्यामध्ये वाढलेली गुंतवणूक, चीन मोठ्या प्रमाणामध्ये करत असलेली सोने खरेदी, याचे परिणाम, संभाव्य सर्व शक्यता याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही देश त्यांना पाहिजे तितकं त्यांचा पैसा छापू शकतो, म्हणजे त्यांचं जे अधिकृत चलन आहे ते पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये छापू शकतात. पण त्याचे धोके जे आहेत ते न मोजता येणारे इतकेत. पण सोन्यामधली गुंतवणूक म्हणजे जिथे खर्च केला गेलेला प्रत्येक पैसा हा शाश्वत आहे, निश्चितपणे परतावा देणारा आहे, जगभरामध्ये मान्य होणारं आहे, मग अशा वेळेस या सोन्यातली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक असते. जगभरामध्ये अनिश्चितता वाढलेली आपल्याला दिसून येते. अमेरिकेमध्ये परत सत्तेमध्ये कोण येणार हे स्पष्ट होत नसताना सर्व देश हे गुंतवणुकीच्या मागं लागलेले आहेत. पण ती गुंतवणूक सुरक्षित कशी राहील हा त्यांच्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून गेल्या दशकभरातील आकडेवारीवरती जर का आपण नजर टाकली तर लक्षात येईल की भारतानं 291 मेट्रिक टन सोनं विकत घेतलेलं आहे. चीननं 1,210 मेट्रिक टन सोनं विकत घेतले, तर रशियाने सर्वाधिक म्हणजे 1,230 मेट्रिक टन सोनं विकत घेतलेलं आहे. आता याच्या पुढची बाब अजून इंटरेस्टिंग आहे. मागील वर्षी जगभरामध्ये सोन्याचं एकूण उत्पादन झालं 3,000 मेट्रिक टन. याच्यामधला सर्वात मोठा उत्पादक देश आहे चीन, 370 मेट्रिक टन इतकं त्यांनी उत्पादन केलं. आणि त्याच्या पाठोपाठ आहे रशिया, 310 मेट्रिक टन. म्हणजे बघा, जगभरातील सर्वाधिक सोनं उत्पादन करून सुद्धा हा देश मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसून येतोय. आणि हेच यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे जगभरामध्ये जी सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे याच्या मागे चीन आहे असं सांगितलं जात आहे. आता सध्या सोन्यामध्ये जगभर तेजी का आहे हे थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊयात. पोस्ट कोविड जगभर महागाईमुळं व्याजदर जे आहेत हे विक्रमी स्तरावरती राहिलेले आहेत. म्हणजे अपेक्षा अशी होती की 2024 मध्ये सर्व काही ठीक होईल, व्याजदरामध्ये कपात होईल, म्हणजे अभ्यासक, विश्लेषक तसंच सांगत होते. अजून थोडे दिवस सहन करू अशी सर्वांची तयारी होती. पण महागाई अपेक्षेप्रमाणे कमी न झाल्यामुळं ही व्याजदर कपात पुढे पुढे जात राहिली आणि या अनिश्चिततेमुळं सोन्यामधली गुंतवणूक आणि सोन्याची किंमत वाढतच राहिली. रशिया, युक्रेन, इस्रायल आणि हमास, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम देखील याच्या मागे दिसून येतोय. गेल्या 2 महिन्यातील जागतिक घडामोडी जर का आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की जिओपॉलिटिकल टेन्शन्स ही वाढलेली आहेत. इस्रायल हमास युद्ध इराण आणि लेबनॉन पर्यंत पोहोचलेलं आहे. याची व्याप्ती
कोणत्याही क्षणी वाढू शकते, ते जागतिक महायुद्धामध्ये बदलू शकतं आणि म्हणूनच सध्या सोन्याच्या किमती वाढताना दिसत आहेत. रशिया युक्रेन युद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीयेत आणि आता तर रशिया युक्रेन यांच्यातील आघाडीमध्ये नॉर्थ कोरियाचे सैनिक सुद्धा रशियाच्या बाजूने लढत असल्याचे व्हिडिओज तसे फोटोज सुद्धा व्हायरल होताना दिसत आहेत. आता या सर्व मुद्द्याचा अमेरिका अँगल सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. फार महत्वाचा अँगल आहे. जसं की अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणूक आहे, त्याची चर्चा सुद्धा सुरू आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये नवीन अध्यक्षाची निवड सुद्धा होईल. आता याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे कमला हॅरिस यांच्यावरती सहजपणे विजय मिळवतील असं वाटत असलं तरी सुद्धा निसटता पराभव सुद्धा त्यांच्या वाट्याला येऊ शकतो आणि तसं अमेरिकेमध्ये बोललं जाते. तिथली वर्तमानपत्र याची चर्चा करताना दिसत आहेत. ट्रम्प जर का निवडून आले तर त्यांचे चीन सोबत आर्थिक वाद होणार, तसा त्यांच्या अगोदरच्या राष्ट्राध्यक्षपदाचा अनुभव सुद्धा आहे. अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमुळे मोठ्या गुंतवणूकदारांचा ओघ जो आहे तो सोन्याकडे वाढलेला आहे. जगातील अनेक मध्यवर्ती बँका सुद्धा सोन्याची खरेदी वाढवतानाच आपल्याला दिसत आहेत. मात्र अजूनपर्यंत याच्यामध्ये चर्चेमध्ये न आलेला आणि न दिसणारा घटक जो आहे तो म्हणजे जगभरामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये येऊ घातलेली मंदी. म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी घ्या किंवा जागतिक बँक घ्या, या दोन्ही संस्था जगभरातल्या आर्थिक परिषदांमधून बोलताना दिसत आहेत की जगभरातल्या देशांच्या अर्थव्यवस्थांपुढची आव्हानं वाढत आहेत. म्हणजे भारतासंदर्भात जरी बोलायचं म्हटलं तरी सुद्धा भारताचा जो ग्रोथ रेट आहे तो त्यांनी कमी केलेलं आहे. त्याचं प्रेडिक्शन जे आहे ते सुद्धा त्यांनी कमी केलेलं आहे. चीन त्यांच्या इथल्या इकॉनॉमीमध्ये $280 अब्ज असं पॅकेज देण्यासंदर्भात जरी बोलत असलं तरी सुद्धा त्यांचा ग्रोथ रेट हा काही जागेवरती आलेला नाही. त्याच्यामध्ये घसरण ही होताना दिसते. म्हणजे त्या पॅकेजची सुद्धा शाश्वतता दिसत नाहीये आणि या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळं संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी जगभरातले देश जे आहेत ते सोन्याकडं वळाले असतील असं विश्लेषक सांगतायत. भारत का खरेदी करतोय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चीनचा मुद्दा सांगतो. जर का या वर्षीच्या पहिल्या 2 क्वार्टरबद्दल बोलायचं म्हटलं तर 2024 मधल्या सेकंड क्वार्टरमध्ये सुद्धा जगभरातल्या मध्यवर्ती बँकांनी 183 टन सोनं खरेदी केलेलं आहे. मात्र हा आकडा या वर्षीच्या पहिल्या क्वार्टरपेक्षा कमी आहे. या सेंट्रल बँकांनी जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये 300 टन सोन्याची खरेदी केली होती. आकडेवारीनुसार नॅशनल बँक पोलंड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी एकत्रितपणे प्रत्येकी 19 टन खरेदी करून पहिलं स्थान मिळवलेलं आहे. जगभरामध्ये मगाशी जसं सांगितलं जिओपॉलिटिकल टेन्शन्स वाढलेले आहेत आणि म्हणून सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ होते आणि सोन्याच्या किमती सुद्धा वाढताना आपल्याला दिसतात. म्हणजे जी काही गुंतवणूक केली जाते, रिअल इस्टेट असू द्या किंवा इतर कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक असू द्या, सर्वाधिक परतावा जर का आपण बघितलं गेल्या 2 वर्षांमध्ये आपल्याला सोन्यावरती मिळाल्याचं दिसून येईल. मागील वर्षी आपल्या इथं या दिवसांमध्ये सोनं हे 70,000च्या आसपास होतं, जे की वर्षभरातच 80,000च्या पलीकडे गेलेलं आहे. याच्यावरून आपल्याला काय तो अंदाज येऊ शकतो. या सेंट्रल बँकांनी या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये 483 टन सोनं खरेदी केलेलं आहे, जो आजपर्यंतचा विक्रम मानला जातोय आणि 2023च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये त्यांनी 460 टन सोनं खरेदी केलं होतं. म्हणजे इथे आकडा सुद्धा आपल्याला वाढलेला दिसतोय. भारतामधलं परकीय चलन जे आहे ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो, हा साठा हाय लेवलवरती आहे आणि याच्यामध्ये सोन्याचा वाटा सुद्धा महत्वाचा आहे. या फॉरेक्स रिझर्व्ह मधला सोन्याचा वाटा हा $67 बिलियन इतका आहे. आता या जगभरातल्या मध्यवर्ती बँकांना असं वाटतंय की फक्त डॉलरमध्ये आपण पैसा जमा करतोय, परकीय चलन जमा करतोय, तर ते डायव्हर्सिफाय असायला पाहिजे. आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय असायला पाहिजे. आपण जसं म्हणतो म्हणजे एकाच ठिकाणी गुंतवणूक नसावी किंवा उत्पन्न येत असताना हे 4 वेगवेगळ्या ठिकाणाहून यायला हवं असं जे प्रत्येकाला वाटतं, अगदी त्याच पद्धतीने या मध्यवर्ती बँकांना सुद्धा फक्त डॉलरवरती अवलंबून राहायचं नाहीये. हा त्यांच्याकडे असलेला जो काही पैसा आहे किंवा ज्याला आपण रिझर्व्ह म्हणतो, तो रिझर्व्ह पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा आहे, म्हणून त्यांनी सोन्यातली गुंतवणूक वाढवल्याचं दिसून येते. यासोबतच अजून एक उदाहरण फार महत्वाचं आहे. म्हणजे बघा, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. हे युद्ध सुरू झाल्यानंतर रशियावरती निर्बंध लादले. आर्थिक निर्बंधांचा भाग त्याच्यामध्ये मोठा होता. मग रशियाचे हक्काचे जे पैसे होते, त्यांच्यापाशी असलेलं जे परकीय चलन होतं, त्यातल्या त्या डॉलरमध्ये, युरोमध्ये जो काही त्यांच्याकडे पैसा होता, हा पैसा ज्या पाश्चिमात्य बँकांमध्ये होता तो पैसा त्यांनी फ्रीज करून ठेवला.
आणि त्याच्यामुळे रशियाला तो पैसा काही वापरता आला नाही आणि मग त्यांना त्यांच्याजवळ असलेलं क्रूड ऑइल जगभरामध्ये स्वस्तामध्ये विकावं लागलं आणि फंड रेज करावा लागला होता. भविष्यामध्ये आपल्याला अशा कोणत्याही परिस्थितीला सामोरं जावं लागू नये म्हणून सुद्धा देश जे आहेत हे सोन्यामधली गुंतवणूक वाढवताना दिसत आहेत. म्हणजे आपल्याला डॉलरवरती अवलंबून राहायचं नाहीये. आपल्याजवळ सोनं असणं हे अधिक खात्रीशीर आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. 1997-98 मध्ये एशियन क्रायसिस जो निर्माण झाला होता, या एशियन क्रायसिसमध्ये सुद्धा या देशांना सोन्यानंच साथ दिलेली होती. गेल्या 4-5 वर्षामध्ये परकीय चलन साठा वाढवण्यावरती आपल्या रिझर्व्ह बँकेने जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केलेलं आहे. जर का भविष्यामध्ये आपल्या इथून डॉलर जायचीच वेळ आली, क्रूड ऑइलच्या किमती जर का वेगाने वाढल्या, तर अशा वेळेस जी काही कोणतीही अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन तयार होईल, अशा वेळेस सोनं जे आहे ते मदतीला येईल असं वाटतंय आणि म्हणूनच रिझर्व्ह बँक जी आहे ती सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणात करताना दिसून येते. आता चीनचा अँगल जर का आपण समजून घेतला तर बघा, गेले सलग 2 वर्ष सातत्याने चीन मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करताना दिसतोय. म्हणजे मोठ्या प्रमाणात सोन्याचं उत्पादन तर होतंयच, पण सोन्याची खरेदी सुद्धा ते मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसून येतात. याच्या मागचं महत्त्वाचं कारण सुद्धा हेच आहे की अमेरिकेपाठोपाठ सर्वाधिक डॉलरचा साठा कोणाकडे असेल तर तो चीनकडे असेल. पण कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं आणि डॉलरवरची डिपेंडन्सी कमी करायची म्हणून चीन सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसून येतोय. याच विषयातला अजून एक अँगल समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी ब्रिक्सची परिषद झालेली होती. या ब्रिक्स परिषदेमध्ये म्हणजे ब्राझील आहे, रशिया आहे, भारत आहे, चीन आहे, साऊथ आफ्रिका आहे. याच्या सोबतीने आता इराण, इजिप्त, इथिओपिया, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब एमिरेट्स हे सुद्धा मेंबर्स आता ॲड होऊ शकतात. आणि इथे एक चर्चा झाली होती, ती म्हणजे ब्रिक्सचं स्वतःचं चलन असण्यासंदर्भातली. आता ब्रिक्सचं जर का स्वतःचं चलन असेल तर त्याला सोन्याचं बॅकिंग असेल असं सांगितलं जाते आणि म्हणून सुद्धा हे सर्वजण एकत्रितपणे पद्धतशीरपणे सोन्याचा साठा वाढवतायत की काय असं म्हटलं जाते. आता ब्रिक्स प्लस जे देश आहेत यांच्या इथं जर का बघितलं, जगभरातील जवळपास 17% सोनं आहे आणि जगभरातील जे महत्त्वपूर्ण देश आहे ज्यांच्याकडे सोन्याचा जास्तीत जास्त साठा आहे, या पहिल्या 10 देशांमध्ये रशिया येतो, चीन येतो आणि भारत सुद्धा येतो. आणि म्हणूनच ही सर्व घडामोड जी आहे आपण त्याही अँगलने बघणं गरजेचं आहे. डॉलरचं जोखड झुगारून देण्यासाठी आणि येऊ घातलेली मंदीची तयारी म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक वाढतीये हे अगदी स्पष्ट आहे. सर्वांना त्यांची गुंतवणूक, त्यांचा पैसा, त्यांची एकूण अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवायची आहे आणि सोन्यापेक्षा सुरक्षित गुंतवणूक कोणतीही आजच्या दिवशी तरी नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.